पहाटेचे 4 वाजले होते. गाव अजूनही शांत झोपेत होतं. पूर्वेकडून लालसर प्रकाश हळूहळू आकाशात पसरत होता. थंडगार वारा अंगावरती अलगद फिरत होता. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका जुन्या कौलारू घरातून चुलीचा धूर हळूहळू वर जात होता. त्या घरात राहत होती 50 वर्षांची शांता. केसांमध्ये पांढऱ्याचा रंग चढू लागला होता. चेहऱ्यावरती सुरकुत्या होत्या. हातावरती कष्टांच्या जखमा होत्या. पण डोळ्यात अजूनही मायेचा ओलावा होता. आयुष्यभर तिने संसारासाठी स्वतःला झिजवलं होतं. तिच्या हाताला कधी सोन्याचे दागिने लाभले नव्हते, पण तिच्या हातानं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य घडवलं होतं. शांताचा नवरा गणपत गावात दारू पिणारा आणि रागीट माणूस म्हणून ओळखला जायचा. तरुणपणी तो मेहनती होता, पण चुकीच्या संगतीमुळे दारूच्या आहारी गेला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदललं. दारू प्यायल्यावरती तो घरी यायचा. कुठल्याही कारणाशिवाय शांतावरती ओरडायचा, मारहाण करायचा. कधी भाजीमध्ये मीठ जास्त झालं म्हणून, कधी घरात पैसे नाहीत म्हणून, तर कधी फक्त राग काढण्यासाठी. शांताने अनेकदा डोळ्यातले अश्रू लपवले, पण मुलांसमोर कधीच नवऱ्याचा अपमान होऊ दिला नाही. ती नेहमी मुलांना एवढंच सांगायची, बाबा थकले आहेत रे. पण तिला माहीत होतं हे थकव्याचं नाही तर व्यसनाचं रूप होतं. तिला 2 मुलं होती. मोठा मुलगा अमोल आणि धाकटा मुलगा निलेश. दोघांनीही आईचं कष्ट पाहतच बालपण घालवलं होतं. आई रात्री मार खाऊनही सकाळी त्यांच्या डब्यासाठी गरम भाकरी करत असे. कधी तिच्या हातावरती निळे वर्ण असायचे, कधी कपाळाला सूज असायची. पण मुलांनी विचारलं की ती हसून म्हणायची, अरे भिंतीला धक्का लागला. मुलं मोठी झाली होती, शिकली, नोकरीला लागली. मोठा मुलगा अमोलचं लग्नही झालं. घरात नववधू म्हणून स्वरा आली. स्वरा शिकलेली, समजूतदार आणि प्रेमळ मुलगी होती. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तिनं सासूच्या चेहऱ्यावरचं शांत हसू पाहिलं होतं. पण त्या हसण्यामागे लपलेलं दुःखही तिला हळूहळू दिसू लागलं होतं. रोज रात्री गणपत दारू पिऊन यायचा. घरभर आरडाओरडा करायचा. कधी ताट फेकायचा, कधी पाण्याचा ग्लास भिंतीवर आपटायचा. आणि शेवटी रागाचा सगळा भार शांतावर उतरायचा. स्वराला हे सगळं पाहवत नव्हतं. एकदा तर तिने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, पण शांतानेच तिचा हात धरून तिला मागे केलं. नको ग बाळा, घरात अजून भांडण वाढेल. स्वरा रडत आपल्या खोलीत गेली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. तिच्या मनात एकच प्रश्न होता, एवढं सगळं सहन करूनही आई इतक्या शांत कशा राहू शकतात? दिवस पुढे सरकत होते. ज्येष्ठ महिना सुरू झाला. गावभर वटपौर्णिमेची तयारी सुरू झाली. सर्व सुवासिनी नव्या साड्या, फुलं, पूजेचं साहित्य यांची तयारी करत होत्या. शांताही दरवर्षीप्रमाणे पूजा करण्याची तयारी करत होती. तिनं जुनी पण स्वच्छ धुतलेली हिरवी साडी बाहेर काढली. एका डब्यात हळद, कुंकू, अक्षता ठेवल्या. स्वरा हे सगळं शांतपणे पाहत होती. तिच्या मनात अनेक दिवसांपासून साचलेला प्रश्न आज तिला विचारायचा होता. ती हळूच शांताजवळ आली. आई, एक विचारू? शांता हसली. विचार ग. स्वरा काही क्षण शांत राहिली. तिचे डोळे भरून आले. आई, बाबा तुम्हाला आयुष्यभर त्रास देत आहेत. रोज अपमान करतात, मारतातही. मग तुम्ही त्यांच्या नावानं वटपौर्णिमेचं व्रत का करता? त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे का मागता? शांताच्या हातातलं पूजेचं ताट काही क्षण स्थिर झालं. तिनं स्वराकडे पाहिलं. त्या प्रश्नात राग नव्हता तर वेदना होती. तिनं खोल श्वास घेतला. डोळ्यात कुठेतरी भूतकाळ दाटून आला. ती काही क्षण काहीच बोलली नाही. घरात पूर्ण शांतता पसरली होती. फक्त चुलीवरच्या लाकडांचा आवाज येत होता. शांताने देवघराकडे पाहिलं. तिनं हात जोडले. मग ती अलगद म्हणाली, स्वरा, तुझा प्रश्न चुकीचा नाही. हा प्रश्न मलाही आयुष्यभर 1000 वेळा पडला होता. स्वरानं आश्चर्यानं तिच्याकडे पाहिलं. शांताच्या डोळ्यात अश्रू चमकू लागले. ती पुढे म्हणाली, आज तुला माझ्या आयुष्याची अशी गोष्ट सांगते जी आजपर्यंत मी कुणालाच सांगितली नाही. शांतानं डोळे मिटले आणि काही क्षण भूतकाळात हरवून गेली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू विरून गेलं. स्वरा तिच्यासमोर शांत बसली होती. घरात चुलीवरचं दूध उकळत होतं, पण त्या क्षणी दोघींच्याही मनात आठवणींचं वादळ उठलं होतं. थोड्या वेळानं शांतानं बोलायला सुरुवात केली. माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होते. तुझ्या बाबांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते खूप हसतमुख होते. सगळे म्हणायचे, गणपत खूप मेहनती आहे, घर सांभाळेल, बायकोला सुखात ठेवेल. मलाही वाटलं होतं माझं आयुष्य खूप सुंदर होईल. पहिल्या काही महिन्यात खरंच सगळं छान होतं. तो मला जत्रेत घेऊन जायचा, माझ्यासाठी कचरा आणायचा. मी आजारी पडले की रात्रभर माझ्या डोक्यावरती हात ठेवून बसायचा. मला वाटायचं देवानं मला खूप चांगला नवरा दिला आहे. पण हळूहळू त्याची संगत बदलली. गावातल्या काही लोकांबरोबर तो दारू पिऊ लागला. सुरुवातीला महिन्यातून एकदा, मग आठवड्यातून 2दा, मग नंतर रोजच. दारूने त्याचं शरीर नाही तर मनही बदललं. एक दिवस तो रात्री उशिरा घरी आला. मी दार उघडायला थोडा उशीर केला म्हणून त्यानं पहिल्यांदाच माझ्या गालावरती चापट मारली. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मनात आशा होती की ही शेवटची वेळ असेल.
मी स्वतःला समजावत राहिले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं आणि मग तो क्रम कधीच थांबला नाही. शांताचा आवाज भरून आला. स्वराच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. मग आई, तुम्ही माहेरी का नाही गेलात? स्वराने हळू आवाजात विचारलं. शांता हलकसं हसली, पण त्या हसत्यात वेदना होत्या. माहेरही गरीब होतं ग. आई वडिलांनी मला डोळ्यात पाणी आणून निरोप दिला होता. ते म्हणाले होते, बाळा, संसारात सुख दुःख येतं, पण घर टिकव. मी प्रत्येक वेळी माहेरी गेले असते तर त्यांचं काळीच तुटलं असतं, म्हणून मी गप्प राहिले. पण याचा अर्थ असा नाही की मला मार सहन करायला आवडायचा. प्रत्येक फटक्याबरोबर माझं मनही रक्तबंबाळ व्हायचं. शांतानं आपल्या हातावरचे जुने वर्ण स्वराला दाखवले. काही खुणा अजूनही स्पष्ट दिसत होत्या. हे बघ, हे फक्त हातावरचे वर्ण आहेत. खरे वर्ण तर मनावरती आहेत. त्यावरती औषध नसतं. स्वरा रडू लागली. ती उठून शांताच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. आई, तुम्ही इतकं एकट्याने सहन केलं? शांताने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. माझी मुलं माझी ताकद होती. रोज रात्री मी देवासमोर बसायचे आणि एकच प्रार्थना करायचे, देवा, माझ्या मुलांच्या आयुष्यात हे दिवस कधीच येऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी पुन्हा हसत उठायचे, कारण आई रडली तर मुलांचं बालपण रडतं. इतक्यात बाहेरून गणपतचा मोठा आवाज आला. तो पुन्हा दारू पिऊन घरी आला होता. ए शांते, जेवण तयार आहे की नाही? त्याचा तोल जात होता. घरात येताच त्यानं ताट लाथ मारून दूर फेकलं. हे काय आहे? थंड भाजी. दिवसभर करतेस तरी काय? तो पुन्हा ओरडू लागला. स्वराचा संताप अनावर झाला. ती पुढे जाणार इतक्यात शांतानं तिचा हात घट्ट धरला. नको. गणपतने पुन्हा शांताला ढकललं. ती भिंतीला जाऊन आदळली. कपाळाला किरकोळ जखम झाली. रक्ताचा थेंब वाहू लागला. हे दृश्य पाहून अमोल धावत आला. बाबा, बस झाला आता. पहिल्यांदाच मुलगा वडिलांसमोर उभा राहिला. गणपत काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. दारूच्या नशेत तो काहीतरी पुटपुटला आणि आपल्या खोलीत जाऊन कोसळला. घरात पुन्हा शांतता पसरली. स्वरा धावत जाऊन सासूच्या कपाळावरती औषध लावू लागली. तिच्या हाताला थरथर होत होती. शांता मात्र शांत बसली होती. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, पण चेहऱ्यावर अजूनही राग नव्हता. फक्त खोल थकवा होता. त्या रात्री स्वरा झोपू शकली नाही. तिच्या मनात सतत एकच विचार फिरत होता. ज्या स्त्रीनं आयुष्यभर एवढं दुःख सहन केलं, ती उद्या पुन्हा त्याच नवऱ्याच्या नावानं वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. हा विचार तिच्या मनाला अस्वस्थ करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वटपौर्णिमेचा दिवस उगवला. गावातल्या सर्व सुवासिनी सजून तयार होत होत्या. शांतानेही आपली जुनी साडी नेसली. केसात मोगऱ्याचा छोटासा गजरा माळला. देवासमोर हात जोडले. तिच्या चेहऱ्यावरती आज वेगळंच तेज होतं. ते पाहून स्वराच्या मनातला प्रश्न अजून गडद झाला. आज तिला उत्तर मिळणार होतं आणि ते उत्तर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. सकाळचे 7 वाजले होते. गावातील वडाच्या झाडाजवळ सुवासिनींची गर्दी होऊ लागली होती. सगळ्यांच्या हातात पूजेची ताटं होती. कोणाच्या ताटात फुलं होती, कोणाच्या ताटात फळं, तर कोणाच्या ताटात नव्या हिरव्या बांगड्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. शांताही आपलं पूजेचं ताट घेऊन हळूहळू चालत होती. स्वरा तिच्या मागे होती. तिच्या मनात मात्र एकच प्रश्न घोंगावत होता. ज्या स्त्रीनं आयुष्यभर अपमान, मारहाण, दुःख सहन केलं, ती आज इतक्या श्रद्धेनं ही पूजा कशी बरं करू शकते? दोघी वडाच्या झाडाजवळ पोचल्या. सर्व महिला एकत्र बसल्या. पूजा सुरू झाली. मंत्रोच्चार सुरू झाले. शांतानं डोळे मिटले आणि हात जोडले. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू अलगद गालावरती ओघळले. ते दुःखाचे होते की प्रार्थनेचे, हे कोणालाच समजलं नाही. पूजा संपल्यानंतर सगळ्या महिला एकमेकींना हळद कुंकू लावून शुभेच्छा देऊ लागल्या. हळूहळू गर्दी कमी झाली. वडाच्या झाडाखाली आता फक्त शांता आणि स्वरा उभ्या होत्या. स्वरानं धाडस करून पुन्हा तोच प्रश्न विचारला. आई, आता तरी मला खरं सांगा, इतक्या वर्षाचा त्रास सहन करूनही तुम्ही बाबांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे का मागता? शांतानं काही क्षण वडाच्या झाडाकडे पाहिलं. तिनं त्या झाडाच्या खोडावर हात ठेवला आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. स्वरा, लोकांना वाटतं वटपौर्णिमेची पूजा म्हणजे फक्त नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना. पण माझ्यासाठी ही पूजा त्यापेक्षा खूप मोठी आहे. मी देवाला फक्त एवढंच सांगते, देवा, माझ्या घरात शांतता राहू दे. माझ्या मुलांच्या संसारात प्रेम राहू दे. माझ्या सुनेच्या डोळ्यात कधी माझ्यासारखे अश्रू येऊ देऊ नकोस. आणि मला इतकी ताकद दे की मी दुःखातही योग्य निर्णय घेऊ शकेन. स्वरा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. शांता पुढे म्हणाली, मी ही पूजा त्यांना मारायला, रागवायला किंवा बदलणार नाही हे माहिती असूनही करत नाही. मी ही पूजा माझ्या मनाला आधार मिळावा म्हणून करते. कारण वर्षभर मी कितीही दुःख सहन केलं तरी या एका दिवशी मला वाटतं की मी देवाशी मन मोकळं बोलते. माझं दुःख कुणीतरी ऐकलं. हा दिवस मला पुन्हा उभं राहायची ताकद देतो. शांताचा आवाज थरथरत होता. पण आई, स्वरा बोलणार इतक्यात शांतानं तिचा हात हातात घेतला. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव,
कधीही कोणत्याही स्त्रीनं अत्याचार सहन करणं ही पूजा नाही, हा धर्म नाही आणि हे पुण्यही नाही. मी जे सहन केलं ते माझ्या काळातील परिस्थितीमुळे. माझ्याकडे पर्याय कमी होते. पण आजच्या मुलींनी गप्प राहू नये, स्वतःचा सन्मान जपावा, चूक करणाऱ्याला थांबवलं पाहिजे. घर टिकवणं चांगलं, पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही, हे तू कायम लक्षात ठेव. स्वराच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिनं सासूचा हात घट्ट पकडला. आई, आजपर्यंत मला वाटायचं तुम्ही बाबांसाठी पूजा करता, पण आज समजलं तुम्ही घरासाठी, मुलांसाठी, मनाच्या बळासाठी पूजा करता. शांता हलकसं हसली. हो ग बाळा, स्त्रीची प्रार्थना अनेकदा स्वतःसाठी नसतेच, ती संपूर्ण कुटुंबासाठी असते. पण याचा अर्थ तिच्या वेदना लहान असतात असं नाही. दोघी घरी परतल्या. घरात गणपत खुर्चीवरती बसला होता. कालच्या दारूमुळे त्याचं डोकं दुखत होतं. त्याने सहजच पाहिलं तर स्वरा शांताच्या गळ्यात पडून रडत होती. त्याला काहीच समजत नव्हतं. तो काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याच्या नजरेत प्रश्न होता. त्याच्या लक्षात आलं की या घरात भीतीपेक्षा प्रेम जास्त मोठं आहे आणि कदाचित तोच त्या प्रेमापासून आयुष्यभर दूर राहिला होता. त्या दिवशी संध्याकाळी एक असा प्रसंग घडणार होता जो गणपतच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होता. संध्याकाळ झाली होती. आकाशात सूर्य मावळतीकडे झुकला होता. घराच्या अंगणात तुळशीपाशी दिवा लावलेला होता. शांताने देवापुढे हात जोडले आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना केली. स्वरा तिच्या बाजूलाच उभी होती. आज सकाळी सासूनं सांगितलेले प्रत्येक शब्द तिच्या मनात घुमत होते. घराच्या आत मात्र गणपत एकटाच खुर्चीवरती बसला होता. दारूची बाटली त्याच्या समोर होती, पण आज त्यानं ती उघडली नव्हती. सकाळी वडाच्या झाडाखाली शांता आणि स्वरामधील काही शब्द त्याच्या कानावरती पडले होते. त्यानं पूर्ण संभाषण ऐकलं नव्हतं, पण एक वाक्य मात्र स्पष्ट ऐकलं होतं. मी ही पूजा माझ्या नवऱ्यासाठी नाही, तर माझ्या घरात शांतता राहावी म्हणून करते. हे वाक्य त्याच्या मनात वारंवार घुमत होतं. आयुष्यात पहिल्यांदाच तो स्वतःशीच प्रश्न विचारत होता, मी तिला आयुष्यभर काय दिलं? त्याच्या डोळ्यासमोर एकामागून एक प्रसंग उभे राहू लागले. लग्नाच्या पहिल्या दिवशी हसणारी शांता. पहिल्यांदा त्यानं तिच्यावरती हात उगारला तो दिवस. रात्री मुलांना मिठीत घेऊन शांतपणे रडणारी शांता. स्वतः उपाशी राहून मुलांना भरवणारी शांता. आणि आजही त्याच्याच नावाने पूजा करणारी शांता. त्याच्या हातातून बाटली खाली पडली. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. इतक्यात दारात गावातील जुना मित्र भिका आला. काय रे गणप्या, आज दारू नाही? गणपत काहीच बोलला नाही. भिका हसत म्हणाला, चल आज वटपौर्णिमा आहे, एक पेग मारू. गणपतने शांतपणे बाटली उचलली. काही क्षण ती हातात फिरवत राहिला आणि अचानक अंगणातल्या दगडावरती आपटून फोडून टाकली. काचेचे तुकडे सगळीकडे विखुरले. भिका थक्क झाला. अरे वेडा झालास का? गणपतचा आवाज थरथरत होता. हो, आत्तापर्यंत वेडाच होतो. जिच्या डोळ्यात आयुष्यभर अश्रू दिले ती बाई आजही माझ्या घरासाठी देवाकडे हात जोडते आणि मी मात्र रोज तिचं आयुष्य जाळत होतो. भिका काहीच बोलू शकला नाही. तो शांतपणे निघून गेला. गणपत हळूहळू घरात आला. शांता देवासमोर दिवा लावत होती. गणपत तिच्यासमोर उभा राहिला. 50 वर्षांच्या संसारात कदाचित पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अहंकार नव्हता, फक्त अपराधीपणा होता. त्यानं थरथरत्या हातांनी शांतासमोर हात जोडले. शांता, मला माफ करशील? शांतानं आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. तिला वाटलं पुन्हा नशेत काहीतरी बोलत असेल, पण आज त्याच्या आवाजात दारू नव्हती, पश्चाताप होता. तो पुढे म्हणाला, तुझ्या हातावरचे वर्ण मी दिले, तुझ्या डोळ्यातले अश्रू मी दिले, मुलांचं बालपण मी हिरावून घेतलं, तरीही तू माझ्यासाठी नाही, या घरासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिलीस. मी आयुष्यभर हरलो शांता, तुझ्या प्रेमासमोर हरलो. इतकं बोलून तो पहिल्यांदाच तिच्या पायावर बसला आणि रडू लागला. अमोल, स्वरा, निलेश दारात उभे राहून हे दृश्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. शांताने पटकन त्याला उठवलं. असं करू नका. गणपत रडत म्हणाला, माझ्या पापांची शिक्षा मला मिळाली पाहिजे. शांताने शांत स्वरात उत्तर दिलं, शिक्षा भूतकाळ बदलू शकत नाही, पण खरा पश्चाताप भविष्य बदलू शकतो. जर खरंच बदलायचं असेल तर आजपासून दारू सोडा, घरात प्रेमानं बोला आणि आपल्या नातवंडांना असा संसार कधी पाहायला लागू देऊ नका. गणपतने तिचे हात हातात घेतले. आज देवासमोर शपथ घेतो, आजपासून दारूला हात लावणार नाही आणि उरलेलं आयुष्य तुझ्या जखमांवरती फुंकर घालण्यात घालवेन. त्या क्षणी घरात उपस्थिती प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. स्वरा धावत आली आणि शांताला मिठी मारली. आई, आज मला समजलं, खरी ताकद आवाज चढवण्यात नसते, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात असते. शांता तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, लक्षात ठेव बाळा, स्त्री खूप सहनशील असते, पण तिचं सहन करणं ही तिची मजबुरी समजू नकोस. प्रेम असेल तर सन्मानही असलाच पाहिजे. जिथे अपमान, मारहाण आणि भीती असते तिथे संसार नसतो, फक्त वेदना असतात.
कुठल्याही स्त्रीनं अत्याचार सहन करत गप्प राहणं हे कर्तव्य नाही. वेळीच आवाज उठवणं, मदत मागणं आणि स्वतःचा सन्मान जपणं हाच खरा धर्म आहे. व्रत, उपवास, पूजा माणसाला चांगुलपणाची आठवण करून देण्यासाठी असतात, कोणाचाही अन्याय सहन करण्यासाठी नाहीत. त्या रात्री अनेक वर्षांनी त्या घरात शांतता होती. चुलीवर भाकरीचा सुगंध दरवळत होता. सगळे एकाच ताटात नाही, पण एकाच प्रेमाने एकत्र जेवत होते. देवघरातला दिवा शांतपणे तेवत होता. शांताने देवाकडे पाहून डोळे मिटले. आज तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते वेदनेचे नव्हते, ते समाधानाचे होते. कारण अनेक वर्षांनी तिची वटपौर्णिमा खऱ्या अर्थानं फळाला आली होती. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी नव्हे, तर त्याच्या मनात माणुसकी जागी झाल्यामुळे. आणि त्या दिवसापासून गावात एकच गोष्ट सांगितली जाऊ लागली: स्त्रीच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका. ती संसार वाचवण्यासाठी झुकते, पण तिच्या डोळ्यातले प्रत्येक अश्रू देव मोजत असतो. स्त्रीचा सन्मान करा, कारण जिथे स्त्रीचा आदर असतो तिथेच खऱ्या अर्थानं देवाचं वास्तव असतं.